पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण थर्मोडायनॅमिक्स या चॅप्टरमध्ये नेचर ऑफ हीट अँड वर्क म्हणजे जे 5 फंक्शनचे 2 एक्झाम्पल आहेत हीट आणि वर्क, त्यांचं नेचर कसं आहे ते आपण इन डिटेल पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. त्यानंतर पुढे जाऊन आपण ह्या 5 फंक्शनसाठी म्हणजे वर्क आणि हीटसाठी जे साइन कन्व्हर्जन्स वापरले जातात ते साइन कन्व्हेन्शन्स आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिले होते. त्यानंतर पुढच्या पॉईंटमध्ये आपण मॅक्झिमम वर्क किंवा प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क, ज्याला मेकॅनिकल वर्क असं म्हटलं जातं, तर त्या प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क किंवा मेकॅनिकल वर्कचे जे एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं. त्यानंतर पुढे जाऊन गॅसेसच्या संदर्भातली एक फ्री एक्सपान्शन ही जी टर्म आहे ती फ्री एक्सपान्शन टर्मसुद्धा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिली होती. त्यानंतर एनर्जी आणि वर्क यांच्यासाठीचे युनिट्स जे आहेत ते युनिट्स आपण पाठीमागच्या लेक्चरच्या वेळी डिस्कस केले होते. त्यानंतर पुढच्या महत्त्वाच्या पॉईंटकडे आपण जाता जाता वळलो होतो. त्याच्यामध्ये मॅक्झिमम वर्क ही जी कन्सेप्ट आहे ती मॅक्झिमम वर्क कन्सेप्ट आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केली होती आणि त्या संदर्भातलं एक एक्सप्रेशन जे आहे, एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क, की जे याच्यापूर्वीही बऱ्याच वेळा HSC बोर्ड एक्झामिनेशनमध्ये हे मॅक्झिमम वर्कचं इक्वेशन जे आहे ते एक्सप्रेशन बऱ्याच वेळा 3 मार्कासाठी विचारलेलं आहे. ते एक्सप्रेशन आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये इन डिटेल पाहिलेलं आहे. आता त्याच्या पुढच्या पॉईंटमध्ये आज त्याच्या पुढे जाऊन आपण याच पुढचा भाग जो आहे या पुढचा तो आपण डिस्कस करणार आहे, ज्याला म्हटलं जातं इंटरनल एनर्जी. तर यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे त्याचं नाव आहे इंटरनल एनर्जी. मग इंटरनल एनर्जी म्हणजे काय? तर थोडक्यात एखाद्या थर्मोडायनॅमिक सिस्टीममध्ये जी काही ओव्हरऑल पार्टिकल्स आहेत, ज्या पार्टिकल्सपासून ती ओव्हरऑल थर्मोडायनॅमिक सिस्टीम बनलेली आहे, त्या सगळ्या पार्टिकलची जी काही कायनेटिक एनर्जी असेल किंवा पोटेन्शियल एनर्जी असेल, या सगळ्या कायनेटिक एनर्जीची, पोटेन्शियल एनर्जीची किंवा त्याच्यामध्ये जे काही मॉलिक्युल्स, आयन्स किंवा पार्टिकल्स, सब ॲटॉमिक पार्टिकल्स, व्हॉट एव्हर मे बी, त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीम ज्या गोष्टींनी कंपोज झालेले आहेत त्या सगळ्या एनर्जीची एक गोळाबेरीज आपण त्याला म्हणू शकतो. तिला इंटरनल एनर्जी असं म्हटलं जातं. मग ह्या इंटरनल एनर्जीची डेफिनेशन काय? सो द डेफिनेशन ऑफ इंटरनल एनर्जी इज नथिंग बट इट इज डिफाइन्ड ॲज द एनर्जी असोसिएटेड विथ सिस्टीम. त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमच्या संदर्भातली जी काही सगळ्या प्रकारची एनर्जी आहे त्याला इंटरनल एनर्जी असं म्हटलं जातं. सिम्पली इट इज डिफाइन्ड ॲज द एनर्जी असोसिएटेड विथ system. It is called as internal energy and it is denoted by capital U. It is denoted by capital U. मग ही इंटरनल एनर्जी येते कुठून? तर इट इज ड्यू टू द कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जीज ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स ऑफ सिस्टीम. त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीममधले जे काही कायनेटिक किंवा पोटेन्शियल एनर्जी आहे त्या कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जीची एकूण गोळाबेरीज, ते पण कोणाची? तर त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीममधले जे काही पार्टिकल्स असतील, आयन्स असतील किंवा मॉलिक्युल्स असतील, या सगळ्या आयन्स, पार्टिकल्स किंवा मॉलिक्युलच्या एकूण कायनेटिक आणि त्याचबरोबर पोटेन्शियल एनर्जीची गोळाबेरीज, यापासून ही इंटरनल एनर्जी जी आहे ती इंटरनल एनर्जी आपल्याला मिळत असते. त्याच्यानंतर या इंटरनल एनर्जीच्या संदर्भात यू, दॅट इज इंटरनल एनर्जी, इज अ स्टेट फंक्शन अँड इट इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मग ही जी इंटरनल एनर्जी ही जी कन्सेप्ट आहे ती ॲक्च्युली ह्या थर्मोडायनॅमिक्समध्ये सिस्टीमच्या स्टेटवरती अवलंबून असते. कोणत्या स्टेटमध्ये ती थर्मोडायनॅमिक सिस्टीम आहे त्याच्यावरती अवलंबून असते. सो इट इज अ स्टेट फंक्शन अँड इट इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे ही इंटरनल एनर्जी त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमच्या ओव्हरऑल मॅटरवरती अवलंबून असते. किती मॅटर आहे त्याच्यावरती ही इंटरनल एनर्जी अवलंबून असते. दॅट इज वाय इट इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. हेन्स ॲब्सोल्यूट व्हॅल्यू कॅनॉट बी डिटरमाइंड ऑफ इंटरनल एनर्जी. म्हणून ह्या इंटरनल एनर्जीची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू जी आहे ती ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आपल्याला काय करता येत नाही, डिटरमाइन करता येत नाही. हावेवर द चेंज इन इंटरनल एनर्जी कॅन बी इझिली डिटरमाइंड. पण जरी ह्या इंटरनल एनर्जीच्या बाबतीत ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ह्या इंटरनल एनर्जीची आपल्याला मोजता येत नसली तरीसुद्धा ह्या इंटरनल एनर्जीमधला जो चेंज आहे किंवा बदल आहे तो आपल्याला काय करता येतो, मोजता येतो. मग तो चेंज कसा मोजता येतो त्याला आपण डेल्टा यू असं म्हणतो. सो डेल्टा यू, दॅट इज चेंज इन इंटरनल एनर्जी,
इट इज नथिंग बट द डेल्टा यू इज इक्वल टू U2 मायनस U1. चेंज इन इंटरनल एनर्जी इज नथिंग बट द डेल्टा यू. सो डेल्टा यू इज इक्वल टू U2 मायनस U1. मग इथं U2 आणि U1 काय आहेत, तर वेअर U2 इज नथिंग बट द इंटरनल एनर्जी ऑफ फायनल स्टेट. म्हणजे समजा त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमची इनिशियल स्टेटवरून जर समजा स्टेट चेंज होत असेल आणि ती फायनल स्टेटमध्ये कन्वर्ट होत असेल, तर U2 ही झाली इंटरनल एनर्जी ऑफ फायनल स्टेट आणि U1 ही झाली इंटरनल एनर्जी ऑफ इनिशियल स्टेट. सो बाय कॅल्क्युलेटिंग द डिफरन्स बिटवीन द टू स्टेट, फायनल स्टेट आणि इनिशियल स्टेट यांच्यामधल्या इंटरनल एनर्जीचा जो डिफरन्स आहे याच्यावरून आपल्याला चेंज इन इंटरनल एनर्जी जी आहे ती चेंज इन इंटरनल एनर्जी काय करता येते, डिटरमाइन करता येते. ओके, या इंटरनल एनर्जीवरती सुद्धा 2 मार्कासाठी बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामध्ये मग त्याची डेफिनेशन आणि हे डिस्क्रिप्शन जे आहे ते डिस्क्रिप्शन तुम्हाला लिहावं लागतं. इंटरनल एनर्जी हे स्टेट फंक्शन आहे, त्यानंतर ही एक एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, त्याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आपल्याला डिटरमाइन करता येत नाही आणि चेंज इन इंटरनल एनर्जी आपल्याला कशा प्रकारे फाइंड आउट करता येते, तर 2 फायनल स्टेट आणि इनिशियल स्टेट यांच्यामधला डिफरन्स कॅल्क्युलेट करून आपल्याला चेंज इन इंटरनल एनर्जी जी आहे ती चेंज इन इंटरनल एनर्जी काय करता येते, डिटरमाइन करता येते. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ह्या थर्मोडायनॅमिक्समध्ये काही महत्त्वाचे लॉज जे आहेत ते महत्त्वाचे लॉज दिलेले आहेत की ज्या महत्त्वाच्या लॉजच्या साईन आपल्याला एनर्जी आणि एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते बेटर अंडरस्टँड करता येतं. मग त्यातला एक महत्त्वाचा आणि पहिला लॉ आहे ज्याला म्हटलं जातं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. मग हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय आहे, तर सर्वात पहिल्यांदा त्याची इसेन्शियलिटी काय आहे, कशासाठी हा गरजेचा आहे, तर द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स इज इसेन्शियली लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास अँड सराउंडिंग एनर्जीज अँड स्टेट्स दॅट द टोटल एनर्जी ऑफ सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट वेन इट चेंजेस फ्रॉम इनिशियल टू फायनल स्टेट. म्हणजे हा कशा संदर्भात इसेन्शियल आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, तर एखाद्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमच्या संदर्भातलं मास जे आहे, मास आणि एनर्जी यांच्या कन्झर्वेशनच्या बाबतीतला हा लॉ आहे. ठीक आहे, मग या थर्मोडायनॅमिक्स फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सची इसेन्शियलिटी ह्याच्यामध्ये आपल्याला कळते. इट इज इसेन्शियल लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास अँड सराउंडिंग एनर्जी. म्हणजे मास आणि एनर्जी, सराउंडिंगची जी एनर्जी आहे यांचं कन्झर्वेशनच्या बाबतीत हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स जो आहे तो अतिशय इम्पॉर्टंट आहे किंवा इसेन्शियल आहे किंवा महत्त्वाचं आहे. मग त्याचं स्टेटमेंट काय या फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं, त्याचं स्टेटमेंट आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे देता येतं. मग त्याचं स्टेटमेंट कसं आहे ते पाहूया आपण. पहिल्यांदा द टोटल एनर्जी ऑफ सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट व्हेन इट चेंजेस फ्रॉम इनिशियल टू फायनल स्टेट. मग याचं स्टेटमेंट काय पहा, तर याचं स्टेटमेंट असं आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं, द टोटल एनर्जी ऑफ सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट वेन इट चेंजेस फ्रॉम इनिशियल टू फायनल स्टेट. म्हणजे समजा एखादी थर्मोडायनॅमिक सिस्टीम इनिशियल स्टेटमधून फायनल स्टेटला चेंज होत असेल तरीसुद्धा त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीममधली जी काय ओव्हरऑल एनर्जी आहे किंवा टोटल एनर्जी आहे ती नेहमी कशी असते, कॉन्स्टंट असते, जरी ती थर्मोडायनॅमिक सिस्टीम एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये कन्वर्ट होत असली तरीसुद्धा. याच्यावरून आपल्याला ह्या थर्मोडायनॅमिक्स किंवा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट लक्षात येतं की त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीममधली ओव्हरऑल एनर्जी जी आहे ती ओव्हरऑल एनर्जी काय होते, इथं कन्झर्व होते. जरी ती थर्मोडायनॅमिक सिस्टीम एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जरी ट्रॅव्हल होत असली किंवा कन्वर्ट होत असली किंवा चेंज होत असली तरीसुद्धा त्याच्यातली जी टोटल एनर्जी आहे ती टोटल एनर्जी ही नेहमी कशी असते, कॉन्स्टंट असते. ओके, सो इट कॅन बी स्टेटेड इन नंबर ऑफ वेज. हा जो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आहे तो आपल्याला आणखीन वेगवेगळ्या प्रकारे काय करता येतो, एक्सप्रेस करता येतो किंवा एक्सप्लेन करता येतो किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारे त्याला स्टेट करता येतं किंवा त्याचं स्टेटमेंट जे आहे ते देता येतं. त्यातलं पहिलं स्टेटमेंट बघा, एनर्जी ऑफ युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. याचा अर्थ काय, तर ज्या अर्थी या थर्मोडायनॅमिक सिस्टीमची एनर्जी ही ओव्हरऑल कशी असते, कॉन्स्टंट असते. जरी ती थर्मोडायनॅमिक सिस्टीम एका इनिशियल स्टेटमधून फायनल स्टेटमध्ये जरी कन्वर्ट होत असली तरीसुद्धा त्याची ओव्हरऑल जी एनर्जी आहे ती ओव्हरऑल एनर्जी कॉन्स्टंट असते. याचा अर्थ एनर्जी ऑफ युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट म्हणजे काय, तर या संपूर्ण विश्वाची जी एनर्जी आहे ती विश्वाची एनर्जी नेहमी कशी असते, कॉन्स्टंट असते. त्याच्यामध्ये कोणताही बदल आपल्याला झालेला पाहायला मिळत नाही. आणखीन दुसरा प्रकारे आपल्याला हे स्टेटमेंट देता येतं. ते दुसऱ्या प्रकारे कशा प्रकारे, तर असं, द टोटल इंटरनल एनर्जी ऑफ ॲन आयसोलेटेड सिस्टीम इज कॉन्स्टंट. म्हणजे काय, तर एखाद्या आयसोलेटेड सिस्टीमच्या बाबतीत म्हणजे काय,
तर जर समजा त्याच्यातून कोणत्याही प्रकारची एनर्जी आणि मास यांचं देवाणघेवाण होत नसेल, अशा प्रकारच्या आयसोलेटेड कंडिशनमध्ये किंवा एखादी आयसोलेटेड सिस्टीम असेल, तर अशा आयसोलेटेड सिस्टीमच्या बाबतीत इंटरनल एनर्जी जी आहे ती इंटरनल एनर्जी ही नेहमी कशी असते, कॉन्स्टंट असते. द टोटल इंटरनल एनर्जी ऑफ आयसोलेटेड सिस्टीम इज कॉन्स्टंट. या आयसोलेटेड सिस्टीमच्या बाबतीतसुद्धा ही इंटरनल एनर्जी नेहमी कशी असते, कॉन्स्टंट असते, जरी त्याच्यामध्ये देवाणघेवाण सराउंडिंगबरोबर होत नसली तरीसुद्धा. त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकारे आणखीन ह्या स्टेटमेंटला आपल्याला एक्सप्रेस करता येतं, किंवा आणखीन एका प्रकारे तिसऱ्या प्रकारे आपल्याला हे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं स्टेटमेंट जे आहे ते देता येतं. ते कोणत्या प्रकारे, तर त्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येतं, द एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड, ओनली इट इज कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की ऊर्जा अक्षयतेचा जो नियम आहे, म्हणजे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, तर तोच इथं आपल्याला ॲज अ स्टेटमेंट म्हणून फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं इथं काय करता येतं, वापरता येतं. मग तो काय सांगतो, ऊर्जा अक्षयतेचा नियम किंवा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, तर तो आपल्याला सांगतो एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड, म्हणजे ऊर्जा निर्माण करता येत नाही, आणि नॉर डिस्ट्रॉयड, म्हणजे नष्टही करता येत नाही, बट इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. परंतु या ऊर्जेचं एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये आपल्याला काय करता येतं, रूपांतर करता येतं. ठीक आहे. हा जो ऊर्जा अक्षयतेचा नियम आहे तो सुद्धा इथं आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्समध्ये पाहायला मिळतो, ज्या अर्थी द टोटल एनर्जी ऑफ युनिव्हर्स रिमेन्स कॉन्स्टंट असं आपण म्हणतो आहे. म्हणजे संपूर्ण विश्वाची जी एकूण वैश्विक ऊर्जा आहे ती कशी असते, स्थिर असते किंवा कॉन्स्टंट असते. याच्यावरून आपल्याला असं म्हणता येईल की ऊर्जा म्हणजे एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड, बट इट कॅन कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. म्हणजे ज्यावेळी एखाद्या ऊर्जेचा फॉर्म हा डिसअपिअर होत असतो त्यावेळी एक्झॅक्ट इक्वल अमाऊंटमधला दुसरा एनर्जीचा फॉर्म जो आहे तो काय करत असतो, रिॲपिअर होत असतो. आपल्याला ती एनर्जी निर्माण करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही, म्हणजे तिला एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये काय करता येतं, कन्वर्ट करता येतं. फॉर एक्झाम्पल, आपण जो फॅन लावतो उन्हाळ्यामध्ये, आपल्याला गरम झाल्यानंतर आपण जो फॅन लावतो त्यावेळी काय करतो आपण, तर फॅनचं बटन चालू करतो. मग तिथं इलेक्ट्रिक एनर्जी जी आहे ती इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्वर्जन फॅनचं बटन चालू केल्यानंतर इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्वर्जन फॅनचे पाते ज्यावेळी रोटेट होतात किंवा फॅन ज्यावेळी सुरू होतो त्यावेळी कायनेटिक एनर्जीमध्ये त्याचं कन्वर्जन करतो. म्हणजे तिथं इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्वर्जन आपण काय करतो, तर रोटेशनल एनर्जीमध्ये किंवा कायनेटिक एनर्जीमध्ये तिथं करतो. म्हणजे तिथं आपण कायनेटिक एनर्जी जनरेट करत नाही. ठीक आहे. तर इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्वर्जन तिथं आपण कायनेटिक एनर्जीमध्ये करतो किंवा रोटेशनल एनर्जीमध्ये करतो. त्याच्यामुळं फॅन काय होतो, तिथं फिरतो. तिथं आपल्याला एनर्जी निर्माण करता येत नाही किंवा नष्ट करता येत नाही, तर तिथं एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये आपण काय करतो आहे, त्या एनर्जीला कन्वर्ट करतो आहे. ठीक आहे. मग हा जो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आहे त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन कसं आहे, याच्यानंतर आपण बघणार आहे या फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन कशा प्रकारे आपल्याला देता येतं, तर बघा, वेन सम अमाऊंट ऑफ हीट दॅट इज क्यू, समजा क्यू एवढी हीट आहे सप्लायड टू अ सिस्टीम, एखाद्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमला समजा क्यू एवढ्या अमाऊंटमधली हीट आपण सप्लाय केली, अँड वर्क डब्ल्यू डन ऑन द सिस्टीम बाय सराउंडिंग. आणि त्यावेळी काय झालं, त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमला क्यू एवढी हीट आपण सप्लाय केल्यानंतर त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमवरती काही वर्क झालं, कार्य झालं बाय सराउंडिंगकडून तिथं त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमवरती वर्क झालं. देन द इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम इन्क्रीजेस विच इज सम ऑफ द हीट सप्लायड अँड अमाऊंट ऑफ वर्क डन. मग त्यावेळी काय होईल, तर इंटरनल एनर्जी जी आहे, आपण काय करतो, हीट सप्लाय करतो त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमला, त्याच्यामुळे काय होईल, इंटरनल एनर्जी त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमची काय होईल, वाढेल. इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम इन्क्रीजेस विच इज सम ऑफ हीट सप्लायड अँड अमाऊंट ऑफ वर्क डन. मग ती किती वाढलेली असेल इंटरनल एनर्जी, तर जेवढी आपण हीट सप्लाय केली आणि त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमने जे वर्क केलेलं आहे तेवढी ती इंटरनल एनर्जी वाढलेली असेल. दॅट इज डेल्टा यू, दॅट इज चेंज इन इंटरनल एनर्जी. मग आपण कसं काढणार, तर डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. हे चेंज इन इंटरनल एनर्जी आपल्याला कशी मिळेल, तर जी हीट आपण सप्लाय केली ती आणि त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमवरती जे वर्क झाले ते. सो डेल्टा यू चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू.
सो फॉर इन्फिनाइटसिमल चेंज म्हणजे समजा ही अनंत काळासाठी समजा हा बदल झाला असेल, फॉर इन्फिनाइटसिमली चेंज du इज इक्वल टू dq प्लस dw, du इज इक्वल टू dq प्लस dw. म्हणजे समजा तुम्हाला इन्फिनाइटसिमली हा चेंज फाइंड आउट करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला हे इक्वेशन वापरावं लागेल, du इज इक्वल टू dq प्लस dw. ह्या इक्वेशनच्या साहाय्याने तुम्हाला काय करता येतं, त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीममधला इंटरनल एनर्जीचा जो चेंज आहे किंवा चेंज इन इंटरनल एनर्जी जे ते चेंज इन इंटरनल एनर्जी या इक्वेशनच्या साहाय्याने तुम्हाला काढता येते. त्याच्यानंतर या थर्मोडायनॅमिक्स या फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सला आपल्याला वेगवेगळ्या प्रोसेससाठी काय करता येतं, अप्लाय करता येतं. मग जर समजा हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स वेगवेगळ्या प्रोसेससाठी तुम्ही वापरला तर त्याच्यापासून आपल्याला कोणते इक्वेशन्स मिळतात. ठीक आहे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉर व्हेरियस प्रोसेस. मग ह्याच्या आधी आपण जे टाईप्स ऑफ प्रोसेस पाहिलेत सिस्टीमचे, त्याच्यामध्ये आयसोथर्मल प्रोसेस पाहिली, ॲडियाबॅटिक प्रोसेस पाहिली, आयसोकोरिक प्रोसेस पाहिली, आयसोबारिक प्रोसेस पाहिलेली आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रोसेससाठी हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक जर समजा वापरला तर आपल्याला त्याच्यातून काय मिळते पहा. मग वन बाय वन वापरून पाहूया. पहिल्यांदा फॉर आयसोथर्मल प्रोसेस किंवा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉर आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेससाठी जर समजा हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स वापरला तर आपल्याला माहिती आहे आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. सो ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर टी डेल्टा यू इज इक्वल टू 0. म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी तिथं कशी असते तर 0 असते. सो डेल्टा यू इज इक्वल टू, मग अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स इक्वेशन, या फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं जे इक्वेशन आहे डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. मग तिथं या आयसोथर्मल प्रोसेसमध्ये चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे डेल्टा यूची किंमत 0 आहे. मग ती जर किंमत या वरच्या इक्वेशनमध्ये टाकली डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू तर काय होईल, डेल्टा यू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू 0 प्लस क्यू प्लस डब्ल्यू. ठीक आहे, सो रिअरेंजिंग द इक्वेशन. नाही तर डेल्टा यू हा 0 आहे, मग क्यू प्लस डब्ल्यू हे समीकरणाच्या पलीकडच्या बाजू आहे. सो क्यू जर समजा पलीकडे घेतलं, सो डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू. द अबाव इक्वेशन इम्प्लाइज दॅट व्हेन वर्क इज डन ऑन द सिस्टीम हीट इज रिलीज्ड. याचा अर्थ काय वरच्या इक्वेशनचा, क्यू इज इक्वल टू डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू. याचा अर्थ काय, तर याचा अर्थ असा आहे की ज्यावेळी एखाद्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमवरती वर्क होतं त्यावेळी त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीममधून हीट जी आहे ती हीट काय होते, बाहेर टाकली जाते. आपल्याला माहिती आहे कुठल्याही थर्मोडायनॅमिक सिस्टीमकडून किंवा एखादं वर्क ज्यावेळी होतं त्यावेळी त्याच्यातून काय होते, हीट जी आहे ती हीट त्यावेळी बाहेर टाकली जाते, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर हा थर्मोडायनॅमिक्सचा जो लॉ आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स तो जर समजा ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी वापरला. ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय, तर इथं नो हीट एक्सचेंज बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग बरोबर कुठल्याही प्रकारची हीट एक्सचेंज तिथं केली जात नाही. त्याला आपण ॲडियाबॅटिक किंवा आयसोथर्मल कंडिशनमध्ये जी प्रोसेस कॅरीड आउट केली जाते त्याला ॲडियाबॅटिक प्रोसेस असं म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये जर समजा हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स अप्लाय केला तर काय होते बघा, इन दिस प्रोसेस देअर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. आपल्याला माहिती आहे ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये सिस्टीम जे आहे ती सराउंडिंग बरोबर कोणत्याही प्रकारचे हीट एक्सचेंज करत नाही. दॅट इज क्यू इज इक्वल टू 0. ठीक आहे, म्हणजे हीट एक्सचेंज होत नाही याचा अर्थ क्यूची व्हॅल्यू तिथे किती असणार, 0 असणार. सो क्यू इज इक्वल टू 0. मग वरच्या इक्वेशनमध्ये जर समजा ही किंमत टाकली क्यूची तर काय होईल, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. मग तिथं क्यूची जर व्हॅल्यू 0 टाकली तर आपल्याला काय इक्वेशन मिळेल, डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू. म्हणजे काय, तर याचा अर्थ काय होतो, तर इथं इट इम्प्लाइज दॅट वर्क इज डन ॲट द कॉस्ट ऑफ इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम. याचा अर्थ काय, तर वर्क केव्हा होईल, तर ज्यावेळी इंटरनल एनर्जी जी आहे ते इंटरनल एनर्जीच्या कॉस्टवरती त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमचं वर्क जे ते वर्क तिथं होईल इन ॲडियाबॅटिक प्रोसेस. त्याच्यानंतर नेक्स्ट इन आयसोकोरिक प्रोसेस. इथं आयसोकोरिक हवं आहे. ठीक आहे, तिसरी आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे काय, तर अशी प्रोसेस की ज्या प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम जे आहे ते व्हॉल्यूम काय असतं, ओव्हरऑल कॉन्स्टंट असतं, तर आपण आयसोकोरिक प्रोसेस असं म्हणतो. मग आयसोकोरिक प्रोसेसमध्ये जर समजा
हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आपण अप्लाय केला तर त्याच्यासाठीचं इक्वेशन आपल्याला काय मिळतं पहा. आयसोकोरिक प्रोसेसमध्ये आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूम जे आहे ते व्हॉल्यूम काय असतं, कॉन्स्टंट असतं. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं इक्वेशन काय, डेल्टा यू दॅट इज चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. सो रिअरेंजिंग दिस इक्वेशन इन द फॉर्म ऑफ वर्कच्या फॉर्ममध्ये या इक्वेशनला जर समजा रिअरेंज केलं तर काय होईल, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी ई एक्स डेल्टा व्ही. आता माहिती आहे आपल्याला वर्क म्हणजे काय, तर मेकॅनिकल वर्कचं इक्वेशन माहिती आहे, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी ई एक्स डेल्टा व्ही. सो देअरफॉर डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस पी ई एक्स डेल्टा व्ही, Q minus Px into delta V. So here in case of isocoric process, change in volume that is delta V is equal to 0. चेंज इन व्हॉल्यूम हा 0 असल्यामुळे हे इक्वेशन काय होईल, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू. म्हणजे इथं काय होईल, ओव्हरऑल मायनस पी एक्स इंटू डेल्टा व्ही याची व्हॅल्यू काय होईल, 0 होईल. मग डेल्टा यू इज इक्वल टू काय होईल इथं फायनली क्यू. असं इथं या आयसोकोरिक प्रोसेसमध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स अप्लाय केल्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळेल. त्याच्यानंतर नेक्स्ट चौथी जी प्रोसेस आहे जिला आपण म्हणतो आयसोबारिक प्रोसेस. चौथ्या प्रोसेसला आपण म्हणतो आयसोबारिक प्रोसेस. मग आयसोबारिक प्रोसेस म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे अशी थर्मोडायनॅमिक प्रोसेस की ज्याच्यामध्ये ओव्हरऑल प्रेशर जे आहे त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमचं, ते थर्मोडायनॅमिक सिस्टीमचं प्रेशर ओव्हरऑल कसं असतं, कॉन्स्टंट असतं. तिला आपण आयसोबारिक प्रोसेस असं म्हणतो. सो जनरली ऑल केमिकल रिॲक्शन्स आर कॅरिड आउट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजे कुठल्याही केमिकल रिॲक्शनच्या बाबतीत जनरली हे कॉन्स्टंट प्रेशरच्या बाबतीत किंवा कॉन्स्टंट प्रेशर असल्यानंतर त्या केमिकल रिॲक्शन्स ह्या कॅरिड आउट केल्या असतात. सो अकॉर्डिंग टू इक्वेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. देअरफॉर डेल्टा यू इज इक्वल टू क्यू पी मायनस पी ई एक्स डेल्टा व्ही. मग वर्कची तिथं व्हॅल्यू टाकलेली आहे क्यू प्लस डब्ल्यू याची, तर वर्कची व्हॅल्यू जर तिथं टाकली तर इक्वेशन मिळेल आपल्याला डेल्टा यू चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू क्यू पी minus Pex delta V. So therefore Qp is equal to, rearranging the equation, Qp is equal to delta U plus Pex delta V. So Qp is equal to delta U plus Pex delta V. This is the equation for isobaric process. हे isobaric process साठी इक्वेशन आहे. जर तुम्ही फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स जर अप्लाय केला तर या प्रकारे तुम्हाला या वेगवेगळ्या प्रोसेससाठी, आयसोथर्मल प्रोसेस असेल, ॲडिबॅटिक प्रोसेस असेल, आयसोकोरिक प्रोसेस असेल किंवा आयसोबारिक प्रोसेस असेल, या वेगवेगळ्या प्रोसेससाठी आपल्याला या प्रकारे या थर्मोडायनॅमिक्सच्या पहिल्या लॉला अप्लाय केल्यानंतर इक्वेशन जे आहे ते इक्वेशन मिळतात. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे एन्थाल्पी. आणखीन एक ह्या थर्मोडायनॅमिक्समधली महत्त्वाची टर्म जिला एन्थाल्पी असं म्हटलं जातं. नावडेज आपण एनर्जी जे आहे ते एनर्जीच्या ऐवजी इथं एन्थाल्पी कन्सेप्ट जी आहे ती एन्थाल्पी कन्सेप्ट बऱ्यापैकी आपण वापरतो. तर ती थर्मोडायनॅमिक्समधलीच एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे एन्थाल्पी. म्हणजे एन्थाल्पी म्हणजे काय ते आपण बघणार आहे. मग काय आहे ही नेमकी एन्थाल्पी कन्सेप्ट जिला आपण कॅपिटल एच म्हणून सुद्धा ओळखतो. एन्थाल्पी म्हणजे काय, तर एन्थाल्पीची डेफिनेशन आपल्याला अशा प्रकारे देतात आहे, द टोटल एनर्जी कंटेंट ऑफ सिस्टीम that is internal energy including that arising due to pressure volume type of work. म्हणजे एन्थाल्पी म्हणजे काय, तर त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीममधली अशी टोटल एनर्जी की ज्या टोटल एनर्जीमध्ये इंटरनल एनर्जी आणि त्याचबरोबर त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीममध्ये जे काय प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क किंवा मेकॅनिकल वर्क झालेलं आहे या सगळ्या एनर्जीची ओव्हरऑल गोळाबेरीज, इंटरनल एनर्जी आणि प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ एनर्जीची एकूण गोळाबेरीज म्हणजेच एन्थाल्पी. आणखीन एका प्रकारे याच एन्थाल्पीची डेफिनेशन आपल्याला सिम्पल मॅनरमध्ये देता येते. ती आहे इट इज द सम ऑफ इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम अँड एनर्जी इक्विव्हॅलंट टू प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क. म्हणजे काय, तर थोडक्यात एन्थाल्पी जी आहे ती एन्थाल्पी काय तर बेरीज आहे कुणाची, तर इंटरनल एनर्जी त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमची इंटरनल एनर्जी आणि प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ एनर्जीची, प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्कपासून मिळणारी जी काही एनर्जी आहे यांची एकूण गोळाबेरीज म्हणजे एन्थाल्पी होय. ठीक आहे, या दोनपैकी कुठलीही एक डेफिनेशन तुम्ही लिहू शकता. इट इज द सम ऑफ इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम अँड एनर्जी इक्विव्हॅलंट टू प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क किंवा प्रेशर व्हॉल्यूम वर्क.
मग याच्यावरून ह्या एन्थॅल्पीचं इक्वेशन आपल्याला देता येतं पहा. एच इज इक्वल टू यू प्लस पी व्ही. याच्यामध्ये एच याचा अर्थ काय, तर एच याचा अर्थ एन्थॅल्पी, कॅपिटल यू याचा अर्थ इंटरनल एनर्जी, अँड पी व्ही इज नथिंग बट द प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क. सो एन्थॅल्पी इज नथिंग बट द सम ऑफ इंटरनल एनर्जी अँड एनर्जी इक्विव्हॅलंट टू प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क. ओके, मग यांचं नेचर कसं आहे, या एन्थॅल्पीचं नेचर कसं आहे बघा. सिन्स कॅपिटल यू पी अँड व्ही म्हणजे इंटरनल एनर्जी, प्रेशर अँड व्हॉल्यूम, दीज आर द स्टेट फंक्शन्स. हे काय आहेत, सगळे स्टेट फंक्शन्स आहेत. हेन्स एन्थॅल्पी दॅट इज कॅपिटल एच इज ऑल्सो अ स्टेट फंक्शन. ज्या अर्थी यू पी आणि व्ही म्हणजे इंटरनल एनर्जी, प्रेशर आणि व्हॉल्यूम हे काय आहेत, स्टेट फंक्शन्स आहेत. त्यांच्या व्हॅल्यूज जे आहेत त्या व्हॅल्यूज काय होतात, स्टेटवरती अवलंबून असतात, म्हणून ते स्टेट फंक्शन आहेत. या अर्थी त्याच्यापासून किंवा त्यांची गोळाबेरीज होऊन तयार होणारी ही जी एन्थॅल्पी आहे एच, दॅट एन्थॅल्पी इज ऑल्सो अ स्टेट फंक्शन. सो द एन्थॅल्पी चेंज इज गिवन बाय. मग ह्या एन्थॅल्पीमधला जो चेंज आहे तो कशा प्रकारे दिला जातो पहा. सो डेल्टा एच चेंज इन एन्थॅल्पी, डेल्टा एच इज इक्वल टू H2 मायनस H1. चेंज इन एन्थॅल्पी आपल्याला कसा देता येतो, तर डेल्टा एच इज इक्वल टू H2 मायनस H1. मग H1 इज इक्वल टू, आता H1 म्हणजे काय पहा, तर H1 इज इक्वल टू U1 प्लस P1 V1 अँड H2 इज इक्वल टू U2 प्लस P2 V2. सो चेंज इन एन्थॅल्पी किंवा एन्थॅल्पी चेंज डेल्टा एच इज इक्वल टू U2 प्लस P2 V2 मायनस U1 प्लस P1 V1. मग ह्या इक्वेशनमध्ये डेल्टा एच इज इक्वल टू H2 मायनस H1 याच्यामध्ये ह्या दोन्ही किमती जर टाकल्या, ठीक आहे, तर आपल्याला मिळतं डेल्टा एच इज इक्वल टू U2 प्लस P2 V2 मायनस U1 प्लस P1 V1. So taking the common terms in bracket, U2 minus U1 plus P2 V2 minus P1 V1 is equal to delta U. U2 minus U1 is nothing but the change in internal energy, that is delta U. So delta U is equal to delta PV, delta PV. So for constant pressure P1 is equal to P2 is equal to P. At constant pressure P1 is equal to P2 is equal to P and delta H is equal to delta U plus P delta V. मग इथं प्रेशर कॉन्स्टंट असल्यामुळं प्रेशर हे बाहेर घेतले. मग हे इक्वेशन काय होईल, तर डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही इफ द प्रेशर इनसाइड अँड आउटसाइड इज सेम. म्हणजे एक्सटर्नल प्रेशर आणि इंटरनल प्रेशर जर समजा सेम असेल, पी एक्सटर्नल इज इक्वल टू पी इंटरनल इज इक्वल टू पी. मग हे वरचं जे इक्वेशन आहे अबाव इक्वेशन ते जर चेंज होईल आणि ते आपल्याला मिळेल क्यू पी इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. सो फॉर द इक्वेशन डेल्टा एच इज इक्वल टू क्यू पी. मग इथं हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन डेल्टा एच चेंज इन एन्थॅल्पी इज एक्झॅक्टली इक्वल टू द क्यू पी. त्याच्यानंतर या चेंज इन एन्थॅल्पी अँड चेंज इन इंटरनल एनर्जी यांच्यामधलं रिलेशन जे आहे ते रिलेशन आपल्याला केमिकल रिॲक्शनमध्ये कशा प्रकारे देता येतं ते याच्यानंतर पाहायचं आहे. रिलेशन बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू फॉर केमिकल रिॲक्शन्स. मग त्यासाठी पहिला पॉईंट आहे फॉर रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग सॉलिड्स अँड लिक्विड्स. म्हणजे अशा रिॲक्शन ज्याच्यामध्ये सॉलिड्स अँड लिक्विड्स हे स्टार्टिंग मटेरियल असतात. द चेंज इन व्हॉल्यूम इज निग्लिजिबल. म्हणजे सॉलिड आणि लिक्विड स्टेटमध्ये ज्या रिॲक्शन्स असतात केमिकल रिॲक्शन त्यांच्या बाबतीत चेंज जो आहे चेंज इन व्हॉल्यूम हा निग्लिजिबल असतो. सो डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. इथं चेंज इन व्हॉल्यूम दॅट इज डेल्टा व्ही इज निग्लिजिबल, सो इट इज निग्लेक्टेड. सो डेल्टा एच पी इज इक्वल टू डेल्टा यू फॉर सॉलिड अँड लिक्विड रिॲक्शन्स. सो इन केस ऑफ रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग गॅसेस स्पेसिस म्हणजे अशा रिॲक्शन की ज्याच्यामध्ये गॅसेस रिॲक्टंट असतात आणि गॅसेस प्रॉडक्ट असतात, द व्हॉल्यूम कॅनॉट बी निग्लेक्टेड. तिथं आपल्याला व्हॉल्यूम जे आहे ते व्हॉल्यूम काय करता येत नाही, निग्लेक्ट करता येत नाही. सो डेल्टा एच पी इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी इन ब्रॅकेट V2 मायनस V1. सो
So therefore PV is equal to nRT according to ideal gas equation. PV is equal to nRT. So PV1 is equal to N1 RT and PV2 is equal to N2 R2. So delta HP is equal to delta U plus N2 RT minus N1 RT. So therefore delta HP is equal to delta U plus delta N RT. Delta N is nothing but the difference between the number of moles of gases. गॅसेसचे नंबर ऑफ मोल्स जे ते गॅसेसच्या नंबर ऑफ मोल्समधला हा डिफरन्स आहे. सो डेल्टा एच पी इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन आर टी. दिस इज द relation between delta H and delta U for the chemical reactions. In case of solids and liquids, delta HP is equal to delta U, and in case of gaseous reaction, delta HP is equal to delta U plus delta nRT. Now work done in a chemical reaction. How the work done in chemical reaction can be calculated? So as we know, W is equal to mechanical work, expression for the mechanical work or pressure volume type of work. W is equal to minus PEX delta V, or W is equal to minus P delta V, that is P external is equal to P internal, or the external and internal pressure are the same, then W is equal to minus P delta V. So as minus P into V2 minus V1, P delta V is nothing but the V2 minus V1, so is equal to minus P V2 plus P V1 is equal to minus N2 RT plus N1 RT, as PV is equal to nRT according to ideal gas equation for the gaseous reaction. So minus N2 RT plus N1 RT is equal to minus N2 minus N1 RT, taking the common terms out of the bracket, minus N2 minus N1 RT. So therefore W is equal to minus delta Ng RT. When N2 is greater than N1, delta N is positive and work is 0. Work is less than 0 or work is done by the system. जर समजा N2 हा N1 पेक्षा ग्रेटर असेल तर याचा अर्थ त्या सिस्टीमवरती वर्क झालेले, वर्क इज डन बाय द सिस्टीम, त्या सिस्टीमने वर्क केलेलं आहे. when N1 is greater than N2, delta N is negative and work is greater than 0 or work is done on the system, त्यावेळी सिस्टीमवरती वर्क झालेलं असतं. and when N2 is equal to N1, delta N is equal to 0, that is change in number of moles is equal to 0. So W is equal to 0, that is no pressure volume type of work is done there. ठीक आहे. तर अशा प्रकारे या इक्वेशनच्या सहाय्याने त्या थर्मोडायनॅमिक्स किंवा त्या केमिकल रिॲक्शनमधलं जे वर्क आहे ते वर्क ह्या इक्वेशनच्या सहाय्याने आपल्याला करता येतं. ते पण मेकॅनिकल वर्क जे आहे किंवा प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क जे ते प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क या N1 आणि N2 यांच्या व्हॅल्यूवरून आपल्याला फाइंड आउट करता येतं. जर समजा N2 ची व्हॅल्यू ही ग्रेटर असेल N1 पेक्षा तर याचा अर्थ वर्क इज डन बाय द सिस्टीम, त्या सिस्टीमकडून वर्क झालेलं आहे. जर समजा N1 ची व्हॅल्यू ही N2 पेक्षा मोठी असेल किंवा ग्रेटर दॅन असेल तर याचा अर्थ वर्क इज डन ऑन द सिस्टीम, त्या सिस्टीमवरती वर्क झालेलं आहे. आणि जर समजा या दोन्ही व्हॅल्यू N2 आणि N1 ह्या दोन्ही व्हॅल्यू जर समजा इक्वल असतील तर याचा अर्थ तिथं त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमनं कोणत्याही प्रकारचं वर्क जे ते वर्क कॅरिड आउट केलेलं नाही. तर अशा प्रकारे या थर्मोडायनॅमिक्स फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सच्या सहाय्याने आपल्याला एखाद्या केमिकल रिॲक्शनच्या संदर्भातलं वर्क जे आहे ते वर्क कोणत्या प्रकारचं आहे आणि किती आहे, प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क, ते आपल्याला काय करता येतं, फाइंड आउट करता येतं. ठीक आहे. या इथं आपण आजच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं इंटरनल एनर्जी, त्यानंतर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, या फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन, आणि त्याच्यानंतर हा जो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स वेगवेगळ्या सिस्टीमच्या प्रोसेससाठी जर वापरलं तर त्यासाठी जी इक्वेशन्स आहेत ते इक्वेशन आपण पाहिले. आणि त्याच्यानंतर शेवटी एक महत्त्वाची टर्म थर्मोडायनॅमिक्समधले जिला आपण एन्थाल्पी असं म्हणतो, आणि या एन्थाल्पीच्या संदर्भात एन्थाल्पी आणि इंटरनल एनर्जी यांच्यामधलं रिलेशन आणि वर्क डन इन अ केमिकल रिॲक्शन एवढा सगळा भाग आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. राहिलेला भाग जो आहे तो पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहूयात. तोपर्यंत थांबूयात. धन्यवाद.